नमस्कार मित्रांनो. JMC नांदेड डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा, गड्ड पदासाठी. तर मित्रांनो, निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन निवड यादी जाहीर झालेले आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण किती जणांचं निवड यादीमध्ये नाव आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा, गड्डपदासाठी. तर मित्रांनो, बघा काय अपडेट आहे. कागदपत्र पडताळणी करता महत्त्वाची सूचना. बघू शकता कधी अपडेट आलेले आहे, 3/1/2026 अपडेट आलेले. खाली काय अपडेट बघा. वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील गड्ड वर्ग 4 सरासरीच्या 86 रिक्त पदाची निवड यादी प्रतीक्षादी करण्याकरता उमेदवाराकडून ऑनलाईन आज मागवण्यात आल्या असून ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले मित्रांनो. बघू शकता एक्झाम कधी झालेले, 12/12/2025 रोजी एक्झाम झालेले बघू शकता. सॉरी मित्रांनो, बघा निकाल कधी जाहीर झालेला आहे, 12/12/2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे बघा. उमेदवाराची निवड यादी व प्रतिसादी तयार करण्याकरता गुणवत्ता प्राप्त उमेदवाराची कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरताचे वेळापत्रक प्रयोगनिहाय उमेदवाराची यादी व सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता निवड यादी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन निवड यादी जाहीर करण्यात येत आहे मित्रांनो. तर बघू शकता तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झाली होती बघा, आणि निकाल कधी जाहीर झाला होता बघा, 12/12/2025 रोजी निकाल जाहीर झालेला आहे. बघू शकता कागदपत्र प्रमाणपत्र दिनांक 8/1/2026 ते 9/1/2026 रोजी वेळापत्रकाप्रमाणे पडताळणी करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी प्रयोगनिहाय यादीतील आपले नाव काळजीपूर्वक पाहून वेळापत्रकामध्ये दिलेल्या दिनांकास वेळेवर खाली नमूद केलेल्या स्थळी उपस्थित राहावे. तर बघा मित्रांनो, खाली काय अपडेट आहे. मुख्य प्रशासकीय कार्यालय, महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड. बघा, निवड यादीतील सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी वेळापत्रकाप्रमाणे विहित दिनांकास विहित वेळेत विहित स्थळी कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करता वेळेवर संपूर्ण आवश्यक मूळ कागदपत्रासह 2 संच छायाप्रत संक्षकित प्रतीसह उपस्थित राहावे. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक ओरिजिनल झेरॉक्सचे 2 संच पाहिजे बघा. 2 संच करून सोबत घेऊन जायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला वेळेवरती उपस्थित राहायचं बघा. तर बघा मित्रांनो, खाली यादी देण्यात आलेली आहे. निवड यादी आहे मित्रांनो. बघू शकता इथं अनुक्रमांक दिलेले आहे. पदाचं नाव गड्ड आणि 2 उमेदवाराचे नाव, ज्यांची निवड झालेल्या उमेदवाराचे नाव दिलेले मित्रांनो. खाली तुम्ही चेक करू शकता यादीमध्ये तुमचं नाव आहे का. तर खाली बघू शकता कोणत्या पदासाठी ही जाहिरात होती मित्रांनो. शस्त्रक्रियागार सेवक, नावी, शिंपी, प्रयोगशाळा सेवक, सहाय्यक स्वयंपाकी, क्षकिरण सेवक, अपघात विभाग सेवक, पुरुष सेवक, मेस सर्वंट, आया, नर्सिंग, स्वच्छक, माळी आणि स्वयंपाकी. तर बघा मित्रांनो, निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही यादीमध्ये नाव चेक करू शकता. तर खाली बघा, अनुक्रमांक 1 ते 11 सहभागातील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी 8/1/2026 रोजी उपस्थित राहायचे मित्रांनो. अनुक्रमांक 12 ते 19 सहभागातील सर्व उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी करता 9/1/2026 रोजी उपस्थित राहायचे. तर बघू शकता मित्रांनो, इथं तुमच्या नावासमोर
बघा इथं नावासमोर कोणत्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, इथं डेट दिलेली मित्रांनो, आणि 12/1/2026 रोजी उपस्थित राहायचं बघा. 8/9/12 बघा, 8/9/12 म्हणजे 8 जानेवारी, 9 जानेवारी, 12 जानेवारीच्या दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे. ओरिजिनल प्लस तुम्हाला 2 संच पाहिजे बघा. आणि एखादा डॉक्युमेंट जरी मिस असेल तर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. कारण की सर्व डॉक्युमेंट लागणारच आहे मित्रांनो. एक पण डॉक्युमेंट मिस करू नका. जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काही अडचण येईल. कारण की जर एखादा डॉक्युमेंट मिस झालं तर बरेच अगोदरचे डिपार्टमेंटची जी एक्झाम झालेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तर बरेच कॅन्डिडेटला डॉक्युमेंट नसल्यामुळे अपात्र ठरवण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत असणं आवश्यकच आहे. ओरिजिनल तर कंपल्सरीच आहे तुम्हाला. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही निवड यादी जाहीर झालेली आहे बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर तुम्ही यादीमध्ये नाव चेक करू शकता. सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.